1500 रुपये देण्याऐवजी भगिनींची अब्रू वाचवणं, त्यांचं रक्षण करणं गरजेचं आहे, मात्र सरकारचं त्याकडे लक्ष नाही अशी टीका शरद पवार यांनी काल केली होती। त्याला अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलंय। महिला संरक्षण हे प्रत्येक सरकारचं उद्दिष्ट असतं असं अजित पवार म्हणाले। आज काही लोक सांगतात की आम्ही काम करू न करू, पण आम्ही आमच्या बहिणींना 1500 रुपये दिले। महाराष्ट्रामध्ये रोज वर्षांपासून उघडल्याच्या नंतर कुठेतरी मुलीवर अत्याचार झाला। 1500 रुपये ठीक आहे, पण 1500 रुपयापेक्षा आमच्या भगिनींची अभिनव वाचवणं, त्यांना संरक्षण देणं, त्यांचं रक्षण करणं याची खऱ्या अर्थाने आज गरज आहे। पण त्याच्याकडे आजच्या सरकारचं लक्ष नाही। लोकांची फसवणूक हे करण्याच्या उद्देशाने काम या ठिकाणी घेत आहे। या रस्त्याने जायचा निकाल जे कुणी घेतात त्याच्या उद्देशी भूमिका काय घ्यायची हे तुम्ही ठरवायचं। शरद पवार म्हणतात की 1500 रुपये देऊन काय होत नाही, महिलांची बहिणींची अब्रू वाचवणं गरजेचं। 100% अब्रू वाचवण्याच्या संदर्भामध्ये कुणाचंही सरकार असेल, कुणाचंही आजपर्यंत जेवढे सरकार आली, जेवढे मुख्यमंत्री झाले, जेवढे गृहमंत्री झाले, त्या प्रत्येकालाच वाटत असतं की कायदा सुव्यवस्था चांगली ठेवली गेली पाहिजे आणि तशा पद्धतीचा प्रयत्न हा प्रत्येक सरकार करत असतं। आम्ही पण करतोय। पण यावेळेस जरा लाडक्या बहिणीची योजना ही खूपच ग्रामीण भागामध्ये तर पॉप्युलर झालेली दिसते आणि कुणाला वाटणार नाही की हे मदत म्हणजे सबल आणि सक्षम महिलेला करत असताना तिची सुरक्षितता आणि तिचं संरक्षण हे पण महत्त्वाचं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।